नमस्कार, मी तुषार शेटे. तुमची रास काय सांगते या सिविक मिररच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. जर आपण राशीबद्दल आणि ज्योतिषशास्त्राबद्दल जर पुढच्या आठवड्याच्या भविष्याचा जर विचार केला, तर तुमचं साप्ताहिक राशी भविष्य कसं असेल याची आपण माहिती जाणून घेणार आहोत. काही ग्रहांचे बदल झालेले आहेत. मीन राशीमध्ये काही ग्रह आलेले आहेत. त्याचबरोबर शनी देव जे काही दिवसांपूर्वीपर्यंत अस्त झालेले होते, त्यांचा आता उदय झालेला आहे. मीन राशीत 3 ग्रह आलेले आहेत. काही राजयोग, मालव्य योग निर्माण होणार आहेत. त्यांचा 12 राशींवरती कसा परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत ज्योतिषी दीप्ती जोशी. दीप्तीजी, हा आठवडा प्रत्येकासाठी कसा जाणार आहे ते आपल्याकडनं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सुरुवात आपण करूया मेष राशीपासनं. मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल? मेष राशीला चालू आहे 7.5. मीन राशीमध्ये शनी, मंगळ आणि बुध जे आहेत ते आलेले असल्यामुळे या राशीवर प्रचंड परिणाम 7.5चा जाणवणार आहे. कारण प्रथम चरण आहे आणि हा आठवडा जो आहे या लोकांनी चिडचिडपणा कमी करायचा आहे, रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. नवीन ठिकाणी जॉब अपॉर्च्युनिटी मिळायचे चान्सेस त्यांना वाटू शकतात, पण हे कदाचित बुलबुला असू शकतो. त्यामुळं जोपर्यंत कन्फर्मेशन मिळत नाही, ऑथेंटिक डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत पहिला जॉब जो आहे तो सोडायचा विचार करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत हे थोडेसे या आठवड्यामध्ये फेस करावे लागू शकतात. घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना सजेशन राहील, की त्यांनी मौन धारण जर का या आठवड्यामध्ये केलं, तर बऱ्यापैकी रिझल्ट त्यांना मिळेल. आपण आता दुसऱ्या राशीकडे वळूया, वृषभ रास. त्यांच्यासाठी हा आठवडा कसा असेल? वृषभ राशीसाठी कंपेअर टू आधी थोडंसं स्ट्रगल त्यांचं झालेलं असू शकतं. पण ह्या आठवड्यामध्ये थोडासा दिलासादायक गोष्टी घडू शकतात. ट्रॅव्हलिंगचे योग पण खूप जणांना आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल होण्याचे चान्सेस यांना मिळू शकतात. देवाच्या ठिकाणी जाण्याचं किंवा देवस्थानी आपण म्हणतो तीर्थक्षेत्र जाऊ शकतात. घरामध्ये वातावरण जे आहे ते सतत जे आजारपणाचं चालू असेल, तर ते आता थोडंसं स्वतःचं पण आजारपण कमी होईल आणि घरामधल्या कटकटी, आरोग्याशी निगडीत असणाऱ्या समस्या त्या पण दूर होतील. अडकलेले पैसे जे आहेत, ते मिळायचे चान्सेस सुद्धा या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांना दिसून येतात. म्हणजे वृषभ राशीसाठी हा आठवडा जरा चांगला आहे. चांगला त्यांची आहे, बल्ले-बल्ले असं म्हणू दिलासादायक आहे. शकतो. राइट. काय त्यांनी कोणत्या देवीची किंवा कोणत्या मंत्राचा जाप करावा? वृषभ रास जी आहे ती थोडीशी कशी आहे, की शृंगारिक रास असल्यामुळं मी नेहमी सांगते, की शुक्राच्या ज्याचं आधिपत्य येतं, तर अशा लोकांनी नियंत्रण जे आहे ते तोंडावर कारण चेष्टा-मस्करीमध्ये ते बोलायला लागतात आणि त्याची कुस्करी होती. त्यामुळं अशा वेळेस जो आहे कुलदेवी आणि महालक्ष्मीचा मंत्रजप, ओम श्रीं श्रीयै नमः हा मंत्रजप त्यांनी जर का कंटिन्यू ठेवला, तर आयुष्यामध्ये खूप लवकर स्थिरता पैशाच्या बाबतीत नक्की येईल. तिसरी रास मिथुन, त्यांच्यासाठी हा आठवडा कसा असेल? मिथुन राशीसाठी थोडंसं हा आठवडा त्रासदायक माझ्या अभ्यासानुसार मला वाटतोय. कारण त्यांचंसुद्धा कुठं ना कुठं मन चंचल होण्याचे चान्सेस आहेत. चुकीचे निर्णय घेण्याचे चान्सेस या आठवड्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं खूप गरजेचं आहे. नवीन अपॉर्च्युनिटी त्यांची येऊ शकते. वाहन खरेदी करणं, घराचे जर का व्यवहार ते करत असतील, कारण खूप त्यांचे पण थोडंसं 2 आठवडे माझ्या माहितीनुसार चांगले गेलेले नसतील. तर हा आठवडा मागच्या 2 आठवड्यापेक्षा नक्कीच चांगला असेल. पण नवीन ठिकाणी गुंतवणूक करताना प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यासाठी काय उपासना तुम्ही सजेस्ट कराल? मिथुन राशीच्या लोकांनी जे आहे ते विष्णुदेवाची प्रार्थना करणं आणि मी सरसकट सगळ्याच राशींना सांगितलं, की यावर्षी सगळ्यांनी रामरक्षा स्तोत्र म्हणणं अत्यंत आवश्यक आहे, हे पूर्ण वर्षभर. त्यामुळे ह्या राशीच्या लोकांनी तर स्पेसिफिकली विष्णूचा मंत्रजप किंवा श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आता चौथ्या राशीकडे वळूयात. कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल? कर्क राशीला थोडासा नेहमीच कारण त्यांची नेहमीच द्विधा मनस्थिती असते, चंचल असतात स्वभावाने, भावनिक असतात. त्यामुळे भावनिक निर्णय घेतात आणि हे ह्या आठवड्यामध्ये तर जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे भावनांवर कंट्रोल ठेवणं आणि आईशी हुज्जत न घालणं,
किंवा बायकोशी उज्जत न घालणं, जे मॅरिड असतील, गर्लफ्रेंडशी उज्जत न घालणं आणि ज्या स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा थोडंसं शांत राहणं आणि मौन धारण करणं कर्क राशीच्या लोकांना अत्यंत आवश्यक आहे. महादेवांची प्रार्थना या लोकांनी करावी, आयुष्यभर करावी. ते त्यांना फलदायी ठरू शकतं कारण चंद्रावर कंट्रोल जे आहे ते महादेव करतील. हा आठवडा थोडासा कठीण जाण्याचे चान्सेस आहेत कारण ह्यांचा भावनांवर कंट्रोल राहणार नाही. जे कोणी भावनांवर कंट्रोल करतील त्यांच्यासाठी मात्र हा आठवडा खूप छान जाऊ शकतो. जंगलाचा राजा सिंह, सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल? ते राजासारखे जीवन जगणार आहेत की पुन्हाही त्यांना अडचणींचा सामना करावा नाही, लागेल? सिंह राशीसाठी हा आठवडा परत एकदा त्रासदायक ठरू शकतो कारण सिंह राशीची ढैया चालू आहे आणि त्याचा परिणाम नक्की होणार. कारण सिंह राशीच्या लोकांचं जसं तुम्ही म्हटला जंगलाचा राजा आहे, तर तो इगो एक खूप हाय लेव्हलला असतो. त्यांना कुणी काही बोललेलं ते ऐकून घेत नाही आणि त्याचा परिणाम अहंभाव जो आहे, तो आत्ता उफाळून येण्याचे चान्सेस आहेत. चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होण्याचे पण चान्सेस आहेत. पैसे फसण्याचे चान्सेस आहेत. ॲक्सिडेंटचे पण चान्सेस बऱ्याच लोकांचे होऊ शकतात. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी प्रवास करताना जितकी काळजी घेता येईल, वाहन सावकाश चालवावे कारण ऑब्व्हियस आपण घरामध्ये तर बसू शकत नाही. त्यामुळे जितकं आपल्या पद्धतीने आपल्या प्रिकॉशन्स घेता येतील तेवढं सिंह राशीने घ्यायच्या आहेत. तरच त्यांचा थोडासा आठवडा हा सुखकारक थोडासा जाईल. मी म्हणजे असं म्हणणार नाही की म्हणजे चांगला. धावत-धावत ट्रेन पकडणं, मेट्रो पकडणं, बस पकडणं, सिग्नल जंप करणं आणि एक्झॅक्टली. नियम पाळणं हे जर सिंह राशीने केलं तर त्यांना थोडासा रिलीफ मिळू रिलीफ शकेल. मिळू शकतो. आणि सिंह राशीच्या लोकांनी जे आहे अर्घ्य देणं सूर्यदेवतेला अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पांढरे तीळ आणि काळे तीळ टाकून जर का अर्घ्य दिलं तर थोडासा केतूचा प्रभाव पण त्यांच्यावरचा कमी होईल की जेणेकरून जे काही अडथळे येतात ते हळूहळू दूर होते. म्हणजे हे फक्त पुढच्या आठवड्यापुरतं नाही सांगत आहे मी. थोडंसं ढय्या चालू असेपर्यंत अर्घ्य त्यांनी देणं गरजेचं आहे सूर्यदेवतेला. 6वी रास कन्या त्यांच्यासाठी हा आठवडा कसा असेल? कन्या राशीसाठी थोडासा बाकीच्या राशींपेक्षा माझ्या अभ्यासानुसार छान असणार आहे. फक्त त्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. चंचल थोडंसंपणा होऊ शकतो. ही गोष्ट करू, ती गोष्ट करू, प्लॅनिंग खूप जास्त प्रमाणात करतील, पण त्याच्यातले काहीच सक्सेस होणार आहेत. मी परत सांगते, की थोडंसं हे महिना जो आहे ना, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने प्रत्येक राशीलाच त्रासदायक होऊ शकतं. फसवणुकीचे चान्सेस या आठवड्यामध्ये सगळ्याच राशींना होऊ शकतात. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट करताना डॉक्युमेंटेशन बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण प्रॉपर्टीचे चान्सेस कन्या राशीचे पण मला थोडेसे दिसून येतात, की या आठवड्यामध्ये प्रॉपर्टीसाठी ते जाऊन व्हिजिट करू शकता. तर तिथं गुंतवणूक करताना मोठ्यांचा सल्ला घेणं यांना अ, फायदेशीर ठरू शकतं. 7वी रास जी सगळ्यात बॅलन्स मानली जाते, सगळ्यांना समान न्याय देणारी मानली जाते. तुळा राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कसा असेल? तूळ राशीचं जर का आता बघितलं तर बऱ्याच काही जणांना जे आहे की मला पण कमेंट्स खूप जणांच्या आल्या होत्या मध्ये मी पोस्ट टाकली होती त्यामध्ये की तूळ राशीच्या लोकांचं सांगा 7.5 तर संपलेली पण तरी त्रास का होतोय का तर तूळ राशीसाठी थोडंसं मीन राशीमध्ये गेल्यामुळे थोडासा शनी देवतेचा त्रास प्रभाव यांच्यावरही पडलेला दिसतोय. त्यामुळे अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी स्ट्रेस लेव्हल इन्क्रीज होण्याचे चान्सेस आहेत. यांना सुद्धा वाहन चालवताना काळजी घेण्याची खूप गरज आहे. ही लोकंसुद्धा दुसऱ्यांनी दिलेला सल्ला जर का या लोकांनी या आठवड्यामध्ये जर का ऐकला आणि त्यानुसार जर का ॲक्ट केलं, तर नक्की अशा लोकांसाठी मात्र तूळ राशीच्या अशा लोकांना हा आठवडा चांगला जाईल. रिलेशनशिप नवीन बिल्टअप होण्याचे चान्सेस मी बाकीच्या राशींविषयी सांगायचे राहून गेले. कन्या राशीचे सुद्धा नवीन चान्सेस आहेत, की एखादी नवीन व्यक्ती जी आहे ती आयुष्यामध्ये येण्याचे. तूळ राशीचे सुद्धा जर का लग्नासाठी जर का चान्सेस म्हणजे बघत असतील, तर लग्न ठरायचे पण चान्सेस या दरम्यान होऊ शकतात. 8वी रास वृश्चिक. वृश्चिकसाठी राशीसाठी हा आठवडा कसा असेल? वृश्चिकसाठी थोडंसं डंक मारणारी रास आपण ओळखतो. तर वृश्चिक राशीसाठी हा आठवडा बऱ्यापैकी चांगला जाऊ शकतो. परत मी सांगते, की अति उत्साहामध्ये कुणीतरी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि तुम्ही त्या पद्धतीने ॲक्ट करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही वरून खाली पडणार आहात. त्यामुळे कोणी तुम्हाला जास्त विनाकारण ॲप्रिशिएट करत असेल,
तर अशा लोकांपासून थोडंसं सावधगिरीने राहायचं आहे. कामाच्या ठिकाणी थोडंसं वातावरण आधीच्या 2 आठवड्यांपेक्षा नक्कीच या आठवड्यामध्ये चांगलं राहील. अ, प्रवास करताना थोडंसं प्रयत्न करा, की रात्रीचा प्रवास अव्हॉइड करता आला, तर तो मात्र वृश्चिक राशीसाठी चांगला राहील. एकंदरीत आधीपेक्षा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला जाऊ शकतो. 9वी रास आहे धनु, पण धनु राशीकडे जाण्यासाठी एक रिस्क फॅक्टर असा दिसतोय, की कुंभ राशीची 7.5 चालू आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट मागच्या 2 राशींवरती येतोय. त्यामुळे धनु राशीवरती 7.5चा इम्पॅक्ट कसा असेल आणि त्यांना या आठवड्यातनं दिलासा मिळेल, की त्यांच्यासाठी सुद्धा रिस्क फॅक्टर आहे. धनु राशीची सुद्धा जसं तुम्ही म्हणालात तसं डह्या चालू आहे. म्हणजे शनीचा प्रभाव चालू आहेच. अशा लोकांनी स्वतःची सगळ्यात पहिल्यांदा हेल्थ आणि आईची हेल्थ ही डॅमेज होण्याचे चान्सेस किंवा आईचं जुनं दुखणं जर का काही असेल, तर ते वाढायचे चान्सेस या आठवड्यामध्ये मला दिसून येत आहे. तर थोडंसं कुटुंबाची स्वतःच्या आरोग्याबरोबर कुटुंबाचीही आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कुठंही गलथानपणा या लोकांनी करू नये, इन्व्हेस्टमेंट करू नये. दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादामध्ये स्वतःचं नुकसान होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे मदत एवढीच करा, की जी स्वतःला हार्मफुल राहणार नाही. प्रेमाच्या बाबतीत मात्र ह्या राशीला चान्सेस आहेत, की न्यू रिलेशनशिप किंवा लग्नाची बोलणी जर का चालू असतील, तर नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस नेक्स्ट वीकमध्ये मिळू शकेल. 10वी रास मकर. मकर राशीसाठी हा आठवडा कसा असेल? मकर राशीचा स्वामी जो आहे तो शनी आहे आणि त्यामुळे ते जे काही वागतील, बोलतील त्याचा परिणाम डेफिनेटली बाकीच्या राशींपेक्षा कुंभ आणि मकर राशीवर होत असतो. कारण कर्माची देवता जी आहे ते त्यांच्या स्वामी आहेत. तर मकर राशीला थोडंसं एकटेपणा वाटणं, निराशा येणं, त्यांनी जे प्लॅनिंग केलेले आहेत ते पूर्ण होतायत असं वाटत असताना तोंडातून घास निघून जाणं ही या आठवड्यामध्ये समस्या होऊ शकते. निराश होऊ नका. हा थोडासा मे महिन्यापर्यंत थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मे महिन्यानंतर मात्र तुमचा काल थोडासा चांगला जाईल. तोपर्यंत धैर्य आणि संयम फार महत्त्वाचं आहे. शेवटून दुसरी रास कुंभ रास असं म्हणतात, की एकतर तो धनाचा घडा सुद्धा असू शकतो, पापाचा घडा सुद्धा असू शकतो. त्यात 7.5 आता शेवटच्या टप्प्यात आहे. या व्यक्तींसाठी हा आठवडा किंवा येणारे पुढचे काही महिने ते कसे असतील? कुंभ राशीने जवळ-जवळ 5-5.5 वर्ष जे आहेत प्रचंड स्ट्रगल, एकटेपणा, नैराश्य बघितलेलं आहे. पण आता त्यांचा काळ जो आहे तो सुखकर चालू आहे. नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा जुन्या काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या असतील, तर त्याचे फायदे आता त्यांना डेफिनेटली बघायला मिळतील. जरी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या खूप जणांच्या बुडल्यात असं वाटत असल्या, तरी थोडंसं अजून 1 वर्ष जर का पेशन्स ठेवले, तर त्याचे रिटर्न्स त्यांना मिळतील. नवीन अपॉर्च्युनिटी डेफिनेटली कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये बघायला मिळतील. त्यामुळे मिस करू नका. मी जसं मेष राशीच्या लोकांना सांगितलं होतं, तसंच परत सांगते. तुम्हाला अपॉर्च्युनिटी नक्की मिळणार आहे. फसवणुकीचे चान्सेस जास्त प्रमाणात नाही आहेत. तरीही नवीन अपॉर्च्युनिटी ग्रॅब करताना डॉक्युमेंट्स हातात असेल, तरच प्रिव्हियस जॉब सोडा. बिझनेसच्या संधी चालू येऊ शकतील. तुमची जर का कोणाशी बोलणी चालू असतील, तर त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस या आठवड्यामध्ये नक्की आहे. आता सगळ्यात शेवटची रास मीन. मीन राशीमध्ये 3 ग्रह येणार आहेत. त्यामुळे हा आठवडा मीन राशीसाठी तांडव करणारा असेल का सेलिब्रेशनचा असेल? आता मी प्रत्येक वेळेस सांगते, की शनी देवता ज्यावेळेस ऑलरेडी 7.5 तर चालू आहेच आहे. त्यामध्ये मीन राशीमध्ये शनी, मंगळ येतोय. म्हणजे दोन्ही शनी जो आहे तो हळू चालणारा आहे आणि मंगळ जो आहे तो ॲग्रेसिव्ह आहे. त्यामुळे त्याचे परिणाम सगळ्याच राशींवर होतातच. पण स्पेसिफिकली मीन राशीवर काय होईल, की जी लोकं कर्माने चालणारी आहेत, प्रामाणिक आहेत, खरं बोलणारी आहेत, खरं वागणारी आहेत, एथिक्सने वागणारी आहेत, अशा मीन राशीच्या मी परत सांगते ही कर्मावर ठरलेला आठवडा किंवा कर्मावर तुमची 7.5 डिपेंड राहणार आहे. मग तो मागच्या कर्माचा असेल किंवा ह्या कर्माचा असेल. या आठवड्यामध्ये जर का मीन राशीच्या लोकांनी खोटं बोलणं टाळलं, कोणाचं फसवणूक केली नाही, जर का देवाची साधना जास्त केली, गुरुमंत्र जास्त प्रमाणामध्ये केला, तर नक्कीच हा आठवडा त्यांच्यासाठी चांगला नाही, पण दिलासादायक तर नक्की असू शकतो. इतकी वर्ष जे त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल चाललेले, तर थोड्याशा पैशाच्या रिलेटेड जर का अडचणी असतील, तर त्या ह्या आठवड्यामध्ये सॉल्व्ह होण्याचे चान्सेस आहेत.
प्रेमामध्ये सुद्धा खूप लोनलीनेस आलेला असेल, तर आता मात्र तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने सुद्धा अपॉर्च्युनिटी तुमच्या राशीला मिळणार आहे. फक्त संयम ठेवा आणि अतिविचार न करता किंवा आततायीपणे डिसिजन न घेता पेशन्सने डिसिजन घ्या. नक्कीच हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरण्याचे चान्स आहेत. प्रवास मात्र त्रासदायक ठरू शकतो. पाण्याच्या ठिकाणी प्रवास करणं टाळा. रात्रीचा प्रवास करणं टाळणं फार महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्र, कारण की ते शास्त्र आहे म्हणून त्याच्यामध्ये शब्दशास्त्र आलेलं आहे आणि हेच शास्त्र सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी कसं असेल ते आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. यातून आमचा अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाहीये. यातनं फक्त आपल्याकडे जी म्हण आहे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अलर्ट करणं हाच या माध्यमातून आमचा उद्देश आहे. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मनात तुमच्या राशीविषयी जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. निवडक कमेंट्सना आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये प्रसिद्धी देऊ. तूर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद.